नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँटी रॅगिंगचा फॉर्म कसा भरायचा हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही एक गूगल ब्राउझर किंवा कोणतेही एक ब्राउझर आपल्याला ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला antiraging.in एवढं टाकून सर्च करायचं आहे. अशा प्रकारची आपल्याला अँटी रॅगिंगची पेज जी आहे ते दिसणार आहे. इथे आपल्याला फॉर्म हे ऑप्शन दिसेल. तर इथे आपल्याला स्टुडंट अंडरटेकिंग यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्याला दिसेल. तर इथे आपल्याला कॉलेज यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं. जर तुम्ही कॉलेजसाठी अंडरटेकिंग अँटी रॅगिंगचा फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला कॉलेज इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्ही युनिव्हर्सिटीसाठी जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथून युनिव्हर्सिटी हे सिलेक्ट करायचं आहे. दोन्हींची प्रोसेस सेम आहे, फक्त तुम्ही इथे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी हे वेगळं चेंज करून निवडून घ्यायचं आहे. तुमचं जे असेल ॲडमिशन ज्याच्यासाठी तुम्हाला अँटी रॅगिंगचा फॉर्म पाहिजे ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण इथे आता कॉलेजवरती क्लिक करूया. कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर अंडरटेकिंग रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर कॉलेज हे आपल्याला बघायला मिळेल. तर इथे आपल्याला संपूर्ण आपली पर्सनल डिटेल जी आहे ती फिल करायची आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे फर्स्ट नेम विचारलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचे फर्स्ट नेम टाकायचे. मिडल नेमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे. सरनेम, लास्ट नेम या ठिकाणी तुमचे आडनाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर समोरील ईमेल या बॉक्समध्ये तुमचा जो ईमेल ID आहे तो व्यवस्थित न चुकता मोबाईल नंबर आणि ईमेल ID न चुकता टाकायचा आहे. कारण की अंडरटेकिंग म्हणजेच अँटी रॅगिंगचा फॉर्म हा डाउनलोड करण्यासाठी एक रेफरन्स नंबर तुम्हाला जनरेट केला जातो आणि त्या रेफरन्स नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जे आहेत तीच तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी परत एकदा टाकावी लागते. तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकताना चुकवायचं नाही आहे, व्यवस्थित बघून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल. आपण इथे मेल सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सिटी चूज करायची आहे. त्यानंतर इथे स्टेट निवडण्यासाठी ऑप्शन येईल. तर इथे आपण फॉर्म जो आहे ते अशा प्रकारे भरून घेऊया. इथे फर्स्ट नेम टाकले, आपण मिडल नेम टाकले, लास्ट नेम टाकले, इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे. मोबाईल नंबर ब्लर केल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. त्यानंतर संपूर्ण ईमेल ID तुमची इथे टाकून घ्यायची आहे. सिटी या ठिकाणी तुम्ही जिथे राहताय किंवा ज्या विभागासाठी तुम्हाला हे अंडरटेकिंग पाहिजे ती सिटी टाकून घ्या. त्यानंतर इथे स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र हे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट नॅशनॅलिटी या ठिकाणी आपल्याला इंडियन हे सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे पॅरेंट ग्रॅडियन्स डिटेल्स. तर या ठिकाणी तुम्हाला पॅरेंटची डिटेल्स विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचे आहे, वडिलांचे नाव, आडनाव. त्यानंतर इथे तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर जो आहे तो 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅरेंटची ईमेल ID म्हणजेच तुमच्या पालकांची ईमेल ID इथे संपूर्ण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचे पालक जे आहेत, वडील कुठल्या ठिकाणी राहतात ते इथील सिटी इथे आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर पॅरेंटचा जो स्टेट आहे ते कुठल्या स्टेटमध्ये राहतात ते इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पॅरेंटचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला कॉलेज अँड कोर्स डिटेल्स हे टॅब दिसेल. या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट विच कॉलेज इज बेस्ट. त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही कोणत्या कॉलेजसाठी फॉर्म भरणार आहे ते इथून त्याचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्रासाठी फॉर्म भरत आहे तर महाराष्ट्र राज्य आपण इथून सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे विचारलेलं आहे कॉलेज नेम, सिलेक्ट कॉलेज स्टेट फर्स्ट. तर स्टेट आपण इथून सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथून आपल्याला जिल्हा जो आहे तो जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे. तर आपण इथे जिल्हा देखील सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे असे ऑप्शन बघायला मिळतील. इथे भरपूर कॉलेजचे अशा प्रकारे तुम्हाला नावं बघायला मिळतील. तर तुम्हाला इथून तुमचं जे कॉलेजचं नाव आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे आता तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जे काही प्रिन्सिपल असतील तर प्रोफेसर किंवा डॉक्टर जे प्रिन्सिपल असतील, कॉलेज डिरेक्टर नेम या ठिकाणी त्यांचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या कॉलेजसाठी तुम्ही फॉर्म भरत आहे त्या कॉलेजला वेबसाईट जी असते त्या वेबसाईटवरती कॉलेजचं प्रिन्सिपलचं नाव व कॉलेजचा मोबाईल नंबर त्या वेबसाईटवरती जे कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला उपलब्ध होईल. तिथून बघून तुम्हाला इथे त्यांचं नाव व कॉलेजचा मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे डिटेल्स ऑफ कोर्स
UG अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा या ठिकाणी तुम्ही जो काही कोर्स सिलेक्ट करताय, ज्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेणार आहे ते कोर्स तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कोर्स सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर नेम ऑफ द कोर्स या ठिकाणी तुम्ही कुठल्या कोर्ससाठी ॲडमिशन घेत आहेत ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जसं मी इथे FYBA टाकलेलं आहे. त्यानंतर इथे विचारलेलं आहे आपल्याला की नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास, तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत ते इथे आपल्याला अंदाजे एक टाकून द्यायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे करंट इयर ऑफ स्टडी, तर तुम्ही कुठल्या वर्षाला ॲडमिशन घेत आहे. फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट करा, सेकंड असेल तर सेकंड करा, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि ऑदर काय असेल तर ऑदरला सिलेक्ट करू शकता. तर आपण फर्स्ट इयरला करतो आहे तर फर्स्टला इथे आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे नियरेस्ट पोलीस स्टेशन टू युअर कॉलेज, तुमच्या कॉलेजच्या जवळील जे काही पोलीस स्टेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. हे जे सर्व टर्म्स अँड कंडिशन आहेत इथे यांना आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. याला सर्वांना टिक केल्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे इथे आपल्याला विचारलेलं आहे वेअर युअर रँक, जर तुम्ही कुठे रँक झालेला आहात का, तर इथे आपल्याला दोन्हीकडे नो हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे अँटी रॅगिंग हेल्पलाईन नंबर विचारलेला आहे. तर अँटी रॅगिंग हेल्पलाईन नंबर तुम्हाला बघा इथे बघायला मिळेल. हा अँटी रॅगिंगचा हेल्पलाईन नंबर आहे, हा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर इथे आपण या अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे जो विचारलेला आहे तर इथे आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय हॅव चेक द इन्फॉर्मेशन डिटेल्स इज आर करेक्ट यावरती क्लिक करून डन करायचं आहे व सबमिट फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमचा एक रेफरन्स नंबर जो आहे तो जनरेट होईल व जनरेट झाल्यानंतर तो डाउनलोड कसा करायचा हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. इथे आपल्याला सबमिट या बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण सबमिट बटनवरती क्लिक करू त्यानंतर पेज जे आहे ते लोडिंगला जाणार आहे. लोडिंगला गेल्यानंतर आपल्याला एक इथे रेफरन्स नंबर हा जनरेट झालेला मिळेल. तर अशा प्रकारे तुमचा रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली, त्यानंतर खाली रेफरन्स ID तुमचं नाव व ईमेल ID येणं गरजेचं आहे. हे आल्यानंतर याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला हे कुठेतरी सेव्ह करून ठेवायचं आहे. अशा रीतीने याला आपण इकडे सेव्ह करून घेऊया. व आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे पाहू शकता फॉर्म्स अंडरटेकिंगच्या खाली इथे पाहू शकता डाउनलोडचा एक ऑप्शन आहे. रजिस्टरच्या खाली डाउनलोडचा ऑप्शन आहे. तर सिम्पली आपल्याला डाउनलोड यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण डाउनलोडवरती क्लिक करू त्यानंतर आपल्याला इथे रेफरन्स नंबर विचारेल. तर हा रेफरन्स नंबर आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. रेफरन्स नंबर आपण कॉपी केल्यानंतर इथे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला दिसेल. We can get the starting side. अशा प्रकारे आपल्याला अंडरटेकिंग डॉक्युमेंट हे पेज दिसेल. तर इथे आपल्याला रेफरन्स नंबर जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला विचारलं जाईल तुमची ईमेल ID. तर इथे आपल्याला ईमेल ID जी आहे ती टाकून घ्यायची आहे. आपण ईमेल ID या ठिकाणी टाकून घेणार आहे. व त्यानंतर मोबाईल नंबर विचारला आहे तर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर देखील टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे माझी ईमेल ID जी आहे ते टाकून घेणार आहे. ईमेल ID टाकल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे जो रजिस्टर करताना आपण दिलेला आहे. त्यानंतर सबमिट क्वेरी यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण सबमिट क्वेरी यावरती क्लिक करू त्यानंतर आपल्याला जो आपण भरलेला अँटी रॅगिंगचा फॉर्म आहे हा फॉर्म PDF फाईलमध्ये आपल्या PC किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला दिसेल. तर मित्रांनो एवढे केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा अँटी रॅगिंगचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली डाउनलोड झालेला असेल. याची तुम्हाला प्रिंट काढायची व जे काही तुमचं कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये नेऊन सबमिट करायचं आहे. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.